नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, स्वामी सांगतात की बाळा, आजचा हा माणूस इतका स्वार्थी आणि मतलबी झाला आहे की तो देवालाही फसवण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. तुम्ही जर स्वामींवरती खरोखरच प्रेम करत असाल, तुम्हीही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल, तर आत्ताच हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात की बाळा, प्रत्येकाला वाटते की देवाने आपल्या घरी यावे, देवाने सतत आपल्या घरी वास्तव्य करून आपल्यासोबत राहावे. परंतु तुम्हाला असे कधी वाटते का की आपणही स्वतः आनंदाने कधी देवाच्या घरी जावे, देवासोबत राहावे? आणि जरी देवाची खूप इच्छा झाली आणि देवाने तुम्हाला जर बोलावले, तर तुम्ही स्वखुशीने देवाकडे जाण्यासाठी तयार होतात का? बाळा, माणसाच्या जीवनात दोनच गोष्टी आणि दोनच प्रसंग असे आहेत की जे न सांगता कधी कोणाच्या जीवनात येतील ते सांगू शकत नाहीत. ते म्हणजे अचानक आलेले दुःख, संकट आणि अचानक येणारा मृत्यू. परंतु हे जरी सत्य असले तरी किती लोक आणि कितीपत व्यक्ती या गोष्टी स्वीकार करतात हे सत्य मानणे खूप कठीण आहे. प्रत्येकाला वाटते की देवाने आपल्यावरती खूप प्रेम करावे, आपल्यासोबत देवाने कायमचे राहावे. परंतु देवालाही जर तसे वाटत असेल आणि देवाने तुम्हाला जवळ बोलवले, तर कोणीच त्याच्यासाठी तयार होत नाही. हे जग, हे दुनिया फक्त स्वार्थ याच्या मागे लागलेली आहे. परंतु बाळा, जीवनाचे हे एक अंतिम सत्य आहे. तुम्ही कितीही आटापिटा केलात, कितीही धन, दौलत, आरोग्य, संपत्ती कमवली, तरीही शेवटी तुम्हाला सोबत काहीच न्यायचे नाही. तुम्ही किती सणा आणि कोणासाठी कितीही काही केलेत, तरीही तुम्हाला कोणीच शेवट सोबत करणार नाही. सर्वजण तुमच्या फक्त मृत्यूच्या स्थानापर्यंत जाण्यापर्यंत तुमच्या सोबत येतील. एकदा का तुम्हाला अग्नी दिला, तर ती लोक परत त्यांच्या कामी लागतील. परंतु तुम्ही गेलात म्हणून तुमच्या मागे कोणीच येणार नाही. त्यामुळे हे सत्य जाणून घेऊन तुम्ही फक्त देवाचा आश्रय घ्या. कारण देवच हे असे आहेत की जे तुमच्या सदैव सोबत असतात आणि शेवटीही तेच तुमच्या सोबत आहेत. तुम्ही जिवंत असताना जी सेवा केली आहे, जे स्वामींचे किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे, त्या देवाची सेवा, नामस्मरण केले आहे, त्याचेच फळ तुम्हाला भोगावे लागते. म्हणजे जर तुम्ही स्वामी नामात वेळ घालवला असेल, इतरांचे चांगले केले असेल, तर देव तुमची मदत करण्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी धाव घेईल. परंतु जर तुम्ही मृत्यूला न मानता जर जीवनभर फक्त वाईट कृत्य आणि पैसा कमवण्याच्या मागे लागलात, सेवेपासून दूर राहिलात, तर तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. देव हा असा न्यायाधीश आहे की ज्याच्याकडे काळा, गोरा, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव केला जात नाही आणि त्यांच्याकडे कोणाचाही वशिला चालत नाही. भले तुम्ही कितीही मोठे राजा असाल किंवा कितीही गरीब व्यक्ती असाल, देव ही तुमची पाठराखण फक्त तुमच्या कर्मानुसार करत असते. त्यामुळे जीवनात आलात तर फक्त स्वामी सेवा आणि स्वामी नाम या दोन गोष्टीचा आधार घेऊन राहा. कारण जीवनात तुमचे अंतिम सत्य हे मृत्यू आहे. तुम्ही कोणासाठी किती झटलात आणि कोणासाठी कितीही धन कमवले, तरी तुमचा त्रास वाटून घेण्यासाठी कोणच येणार नाही. कारण जे कर्म तुम्ही करत आहात, तसेच तुम्ही फळ निर्माण करत असतात. मग ते फळ तुम्हाला कोणासोबत वाटता येत नाही. भले ती फळ गोड असेल किंवा कडू असेल, चांगले असेल तरीही ते तुम्हालाच खावे लागते. आणि जर ते फळ वाईट असेल तरीही ते पूर्णपणे तुम्हाला संपवावे लागते. तिथे कोणीही तुमचा वाटेदार किंवा हिस्सेदार मिळत नाही. जर तुम्ही जीवनात खूप धन, दौलत, पद, पैसा कमवला असेल, तर ते वाटून घेण्यासाठी असंख्य वाटेकरी किंवा तुमचे नातलग उभे राहतील. पण जर तुम्ही तेच कमवण्यासाठी वाईट मार्गाचा आश्रय घेतला असेल आणि त्यापासून जर तुम्हाला वाईट कर्म आणि फळ मिळत असेल, तर ते मोजून घेण्यासाठी
तीच व्यक्ती कधीही पुढे येणार नाहीत. करून पहा, जेव्हा कधी तुमच्यावरती वाईट प्रसंग येईल, तुम्ही संकटात असाल, तेव्हा तीच लोक फक्त तुम्हाला मार्गदर्शन करून त्यांच्या कामी जातील. परंतु जेव्हा कधी तुमच्याकडून खूप काही मतलब आणि त्यांना फायदा होणार असतो, तेव्हा तीच लोक स्वतःहून तुम्हाला फोन करून तुमच्याकडून माहिती विचारतील, तुमची चौकशी करून तुमच्या आनंदामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतील. बाळा, हे जगच आहे जिथे सर्व काही त्यांच्या स्वार्थानुसार चालतात. फक्त देवच आहेत जे की तुमच्यावरती निष्फळ आणि निस्वार्थ प्रेम करतात. फक्त देवच आहेत की ज्यांना तुमच्या जीवनाचे कल्याण करण्याची ताकद आहे आणि त्यांनाच तुमच्या जीवनाची चांगले करण्याची इच्छा आणि आकांक्षा आहे. तुमचेही स्वामींवरती असेच खूप प्रेम असेल, तुम्हीही स्वामींना मानत असाल तर होय स्वामी आई, माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी आई तुम्हाला वेळोवेळी असेच मार्गदर्शन करून वाईट गोष्टीपासून दूर ठेवील आणि तुमच्याकडून सत्कर्म करून तुम्हाला योग्य स्थानावर पोहोचवण्याचे काम करेल. स्वामी आई म्हणत आहे की बाळा, तुला जर कोणाचे चांगले करता येत नाही तर तू निराश होऊ नकोस, परंतु कोणाची प्रगती पाहून तू कधीही जळू नकोस. एखादा व्यक्ती त्याच्या कष्टाने आणि मेहनतीने पुढे जात असेल तर त्याच्या कष्टाची तू प्रशंसा कर, आणि एखादा व्यक्ती त्याच्या यशाच्या जवळ जाताना एक पाऊल पाठीमागे राहत असेल तर त्यांना पुढे त्याच ठिकाणी पोहोचण्यासाठी तू नक्कीच प्रोत्साहन कर आणि त्याच्या सुखामध्ये तू सुख मानून घे. जसे की एखादा व्यक्ती हरला तर लोक हारला म्हणून त्याच्या मेहनतीची टिंगल उडवतात, परंतु तिथे जाण्यापर्यंत त्याने किती मेहनत घेतली आहे याची कोणीही दखल घेत नाही. पण त्यांना खचवून तुम्ही त्यांना त्याच्या यशापासून दूर कधीही करू नका, कारण देव हा असा भागीदार आहे की जो तुम्हाला हे त्या क्षणापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागणार नाही. तुमच्याकडे असणारा पैसा, धन, दौलत याचा कधीही माज करू नका, कारण जी गोष्ट मोजता येते ते नेहमी कधी ना कधी संपणार असते. आणि देव असा करता आहे जो त्याच्या हातातली बिकेचा वाडगा तुमच्या हातात देण्यासाठी कधीही वेळ लावत नाही. त्यांच्याकडे, स्वामींकडे कुठल्याही गोष्टी अशक्य अशा काहीच नाही. सर्व काही स्वामी शक्य करून दाखवतात. म्हणूनच ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या शक्य होऊ शकतात, तर वाईट गोष्टी अशक्य का होऊ शकतात याचा विचार तुम्ही नक्कीच करावा आणि स्वामी सेवेत येण्याचा प्रयत्न करा. स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य दिशा दाखवतील, ज्यातून तुमच्या जीवनाचा उद्धार नक्कीच होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.